जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही. वरद, मी फक्त वरदला घ्यायला आलोय. त्याला पाठव. लक्ष्मी, कोण एवढा आवाज देते ग? दुसरं कोण? संतोषच आहे. वरदला हाक मारतोय. वेडा आहे का तो? त्याला येऊ दे ना आत. थांब, मीच जातो. तुम्ही कुठे निघालात? बसा बघू इथे. शपथ घेतली आहे ना त्याने, आपण त्याची माफी मागत नाही तोपर्यंत घराच्यात पाऊल ठेवणार नाही म्हणून बाहेरून हाक मारतोय. तुम्ही काही जाण्याची गरज नाही. एवढा कोण मोठा लागून गेलाय? आपण त्याचे आई वडील आहोत. मला पण बघायचं ना किती वेळ बाहेर थांबून अशी हाक मारतो ते. बसा तुम्ही म्हटलं ना. बर. वरद घरी चल. वरद, मला नकोय ना आई दूध. आई मला नाही प्यायचं तुझ्या हातून दूध. थोडंसंच आहे, घे ना. मला रे. नकोय. घे ना बाळा, थोडंच दूध आहे रे, पिऊन तर घे. वरद, मला नाही प्यायचं. पिऊन ए पिऊन वरद, चल मी आलो. चल. परत अरे वरद, बेण काय चाललंय हे? त्याला सांग मी बोलवतोय. निघायचंय. सांग त्याला. चिडलाय तो आपल्यावर आणि त्याला घरी घेऊन जायचं असेल ना तर तुम्हाला आत यावं लागेल. मुद्दाम बोलवत नाहीस ना त्याला? वरद, अरे बाळाच. वरद, 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 तुला चल म्हटलं ना. चल लवकर, नाही तर तंगड तोडे ना. ए, उडे उडे मारतोस. तिथे वर कुठे चढतोस? वरद, 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 वरद. हो काय काय करताय? चाललंय? वरद, मोबाईल पडला माझा. मी नाही येणार आहे. काही नाही झालं. वरद बाहेर ये. बाहेर ये. चल. मी नाही येणार आहे. वरद, मुकाट्याने बाहेर येच. घरी जायचंय सांगतोय तुला. वरद, चल म्हटलं ना तुला. मी नाही येणार. वीणा, वीणा इकडे ये. सगळ्यांनी अंत पाहायचा ठरवलंय माझा. अरे वरद, तू तरी नको ना वागू असा. मी तुला ओरडलोय का? काही बोललोय का? चल ना माझ्या बरोबर. आता आई ओरडली असेल तर ते मला काय माहित. तू तिच्यावर चिड ना. हा, रागव तिच्यावर. तू चल माझ्या बरोबर. आपण घरी जाऊ. हिला राहू दे इथेच. हा, चल चल चल. तुला चायनीज खायला घालतो. आपण दोघंही खाऊ. तू खेळ. तुला वाटेल तेवढा वेळ खेळ. व्हिडिओ गेम आणून देतो. आपण एकत्र खेळू. चल 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 चल. ऐक. मी नाही येणार, नाही येणार, नाही येणार आहे. येणार येणार मग बस तिथे. नको येऊ. कुठे आहे ती? कुठे आहे ती या घरातली सगळ्यात इररिस्पॉन्सिबल सून? सगळ्यांनी जिला डोक्यावर बसवून ठेवलंय. कुठे आहे ती? सिंचू, तू तू आत्ता इथे काय करतेस? आधी का चिडतेस? काय एवढी आरडाओरड का करतेस? ए सिंचना, ये इकडे. इकडे आधी. काय ग, काय चाललंय तुझं? तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं काय चाललंय? माहेरी येऊन तमाशा करण्या अगोदर स्वतःच्या फाटक्यात वाकून बघायचं. सिंचना, जे काही ऐकलं ते खरंय काय? तुझ्या नवऱ्यानं तुला सोडून दिलं ना? सिंचना, तू कधी आलीस? बरं वाटतंय का तुला? आणि हो, जेवली की नाही तू? की व्हायचं अजून? एकट्या एकट्याने जेवण जात नसेल ना? वहिनी, तू आजीला सांगितलंस की हॅरी घर सोडून गेलाय ते? सिंचू, मला कळतंय की तिला तिच्या वडिलांची खूप काळजी वाटते, पण म्हणून आपली बाजू विचारात न घेता असं आपल्यावर डायरेक्ट जबरदस्ती कसं काय करू शकते ती? भावना, का दिवसेंदिवस ना या घरातलं वातावरण बिघडत चाललंय. म्हणजे कालपर्यंत आपल्या बाळाच्या विरोधात आजी होती, तिला साथीला बहिणी होती. ताई, आता सिंचना ताई सुद्धा आजीच्याच बाजूने आहे का? पण तू काळजी नको करू सांग. मी तुला आणि आपल्या बाळाला काही होऊ देणार नाही. घरच्यांचा विरोध किती दिवस आणि कसा सहन करणार होता आपण? इतक्या दिवसात ना भावना, एक गोष्ट माझ्या लक्षात आलीच आहे की आपल्या बाळाला जन्म देण्याचा प्रवास आहे ना, हा अवघडच असणार आहे. या घरात आल्यापासून प्रत्येक निर्णयासाठी तुला लढा द्यावा लागलाय. आधी आपलं प्रेम स्वीकारावं म्हणून जगडावं लागलं. हे आज मी इथे जाहीरपणे सांगतोय. त्यामुळे आता आडेवेडे घेणं बंद करा आणि आमच्या लग्नाची तयारी सुरू करा. मग आनंदीला या घरात आणण्यासाठी सगळ्यांचं मन जिंकावं लागलं.
आता आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी तुला सगळ्यांच्या विरोधात जावं लागणार आहे. पण आजवर तू प्रत्येक वेळी ठामपणे उभी राहून लढा दिलास. कारण प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे होतात सिद्धिराज. आणि यापुढेही असणार आहे. तू खचून जाऊ नकोस. तुम्ही माझ्या बरोबर असताना मला कसली भीती आहे? माझी खात्री आहे आपण एकमेकांच्या साथीनं हा प्रवास सुद्धा जिद्दीनं पार करू. हेच आवडतं मला तुझ्यातलं. प्रत्येक वेळी कुठलीही तक्रार न करता, न खचता सतत स्वतःसाठी आणि आपल्या प्रेमासाठी उभी राहतेस तू. हा बोल रे. सिद्धू, त्या दिवशी निलंबरी वहिनी मंदिरात ज्या बाईला भेटल्या होत्या ना, तेव्हाचा सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. त्या बाईचा चेहरा दिसेल असा स्क्रीनशॉटही काढलाय, पण खूप ब्लर आलाय रे. मला पाठव, मी बघतो ते. काय झालं? कुणाचा फोन होता? महेशचा कॉल होता. ती पार्टी ऑफिसचं एक काम होतं ना. कसला फोटो आहे? दाखवा. नाही ते तुला सांगितलं ना ग, महेशचा पार्टी ऑफिसचं ते काम होतं, त्याविषयी त्याने फोटो पाठवला होता. सिद्धिराज, खरं खरं सांगा, तुमचा अजूनही नीलांबरी वहिनींवर संशय आहे? नाही अगं, खरंच नाही. बघ भावना, ऐक, या क्षणी माझ्यासाठी महत्वाचं आपलं बाळा आणि तू इतकंच आहे. आणि माझ्यासाठी फक्त तुम्ही.